लक्ष्मी सेहगल 24 ऑक्टोबर 1914 ते 23 जुलै 2012. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक क्रांतिकारी महिला, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सहकारी व आझाद हिंद सेनेच्या महिला आघाडीच्या पहिल्या कॅप्टन. त्यांचा जन्म डॉक्टर एस स्वामीनाथन व अम्मू स्वामीनाथन या दाम्पत्यापोटी चेन्नई येथे झाला. वडील मद्रास उच्च न्यायालयात वकील होते. आई स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रणी कार्यकर्त्या होत्या. लक्ष्मी आईबरोबर कलकत्ता येथे काँग्रेसच्या अधिवेशनास गेल्या होत्या 1928 मध्ये. अधिवेशनात सुभाषचंद्र बोस यांनी 200 स्वयंसेवकांकडून लष्करी गणवेशात संचालन करून घेतले होते. त्या लष्करी शिस्तीतील संचालनाचा लक्ष्मीनी यांच्यावरती प्रभाव पडला. लक्ष्मीनी यांनी सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सक्रिय सहभाग देखील घेतला होता. त्यांना अटक झाली, पण शाळा महाविद्यालय यांच्यावर बहिष्कार घालण्याची कृती त्यांना अमान्य होती. देशाच्या स्वातंत्र्याकरता शिक्षण आवश्यक आहे असे त्यांचे मत होते. महाविद्यालयात असतानाच त्यांना BKN राव या विमानचालकाशी परिचय होऊन त्यांची परिणिती विवाहात झाली. तथापि रावांशी वैचारिक मतभेद झाल्यानंतर त्या विभक्त झाल्या. पुढे त्यांनी मद्रास मेडिकल कॉलेजमधून MBBS पदवी मिळवली. तसेच स्त्रीरोग चिकित्सा व प्रसूतीशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. लक्ष्मी यांनी चेन्नईच्या कस्तुरबा गांधी शासकीय रुग्णालयात अल्पकाळ नोकरी देखील केली. एका वर्गमित्राच्या सांगण्यावरून त्या सिंगापूरला गेल्या. साधारण 1940 तिथे त्यांनी भारतातून स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी दवाखाना उघडला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. 2 जुलै 1943 रोजी सुभाषचंद्र बोस सिंगापूर भेटीवर आले होते. त्यांनी आझाद हिंद सेनेत महिलांची स्वतंत्र तुकडे असावी अशी इच्छा व्यक्त केली. या आवाहनाला प्रतिसाद देऊन लक्ष्मी आझाद हिंद सेनेत प्रविष्ट झाल्या. शिवाय अनेक महिलांना त्यांनी सेनेत सामील होण्याची प्रवृत्त केली. सेनेतील राणी लक्ष्मी पलटणीचे नेतृत्व त्यांना दिले. 21 ऑक्टोबर 1943 रोजी नेताजींनी आझाद हिंद सरकारची घोषणा केली व लक्ष्मींना महिला व बाल कल्याण खात्याचे कॅबिनेट मंत्री केले. 1944 पर्यंत सुमारे 1000 महिला जवान व 500 परिचारिका जवान अशी 1500ची पलटण झाली. जपानी सैनिकांच्या मदतीने रायफल चालवण्याबरोबरच हातबॉम्ब आणि गनिमी काव्याच्या व्यूहरचनेतून या रणरागिणींनी ब्रिटिश सैनिकांना ब्रह्मदेशातील जंगलांमध्ये सळो की पळो करून सोडले. चलो दिल्ली हे त्यांचे लक्ष्य होते. मात्र अमेरिकेने जपानमधील हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकला आणि जपानने शरणागती पत्करली. तेव्हा आझाद हिंद सेनेला माघार घ्यावी लागली. युद्धविरामापर्यंत कॅप्टन लक्ष्मींना पदोन्नती मिळून त्या लेफ्टनंट कर्नल झाल्या होत्या. त्या रंगूनमध्ये पकडल्या गेल्या. 1 वर्ष त्या ब्रिटिशांच्या नजरकैदेत होत्या. भारतीय स्वातंत्र्याची घोषणा झाल्यानंतर त्यांची सुटका झाली. भारतात आल्यानंतर आझाद हिंद सेनेतीलच कर्नल प्रेमकुमार सेहगल यांच्याशी त्यांचा विवाह झाला. कर्नल सेहगल यांनी कानपूरमध्ये नोकरी मिळवली व लक्ष्मी यांनी पुन्हा वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर जखमी झालेल्या अनेक निर्वासितांवर त्यांनी मोफत औषधोपचार केले. त्यानंतर त्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात गेल्या. पक्षातर्फे त्यांची राज्यसभेवर निवड झाली. बांगलादेश युद्धानंतरच्या निर्वासितांसाठी त्यांनी कोलकात्यामध्ये छावण्या सुरू केल्या. वैद्यकीय मदत केली. भोपाळ वायू दुर्घटनेतील आपदग्रस्तांसाठी त्यांनी वैद्यकीय सेवासुद्धा दिली. त्यांच्या दैदिप्यमान कर्तृत्वाबद्दल भारत सरकारने पद्मविभूषण किताब देऊन त्यांचा गौरव केला. अब्दुल कलाम यांच्याविरुद्ध राष्ट्रपतीपदाची निवडणूक त्या हरल्या. कानपूर येथे त्यांचे वार्धक्याने निधन झाले. आत्ता जी आपण ही सर्व माहिती ऐकली ही मराठी विश्वकोश येथून घेण्यात आलेली आहे. धन्यवाद.